सकाळी आलते मी. कुठे गेलता? कुठे जाणार? इथेच कुठेतरी बाहेर गेलो असेल. बाहेर? हो, एकटं गेलतात बाहेर? कुणाबरोबर गेलतात? आई, फार काही नाही, मी जरा असंच बाहेर जाऊन आलो. जाऊन आलो म्हणजे? कुठं कुठं जाऊन आलात? तुम्हाला सांगायला हरकत नाही. तुम्ही म्हणाला होतात ना की अक्षराच्या घरी जाऊन यायला हवं, तसं मी जाऊन आलो. हो, काय सांगतायसा? आजी, हळू हळू. हळूहळू. मग काय झालं? काही नाही, भेटलो त्यांना, बोललो त्यांच्याशी. काय म्हणले ते? येतो म्हणले ना? हा, म्हणजे मी सांगितलं सगळं त्यांना, पण ते येतो असंही म्हणाले नाहीत आणि नाही येत असंही नाही म्हणाले. असं होय? पण तुम्ही त्यासनी सांगितलं ना तुम्ही आलता ते कुणाला सांगू नका म्हणून? नाहीतर काय खरं नाही आपलं बघा. एवढे डावपेच शिकलोय तुमच्या लेकीकडनं. हाय का आता? हा, तुम्ही फक्त माझ्या लेकीलाच दोष द्यायचा. आई, मला सांगा, हे आपण सगळं कुणापासून लपून छपून करतोय? कुणाच्या मनाविरुद्ध करतोय? तुमच्या लेकीच्याच ना? तसं नाही, पण फक्त गैरसमज जो झालाय ना तो मिटवायचा प्रयत्न करतोय आपण. आता कुणाच्या मनाविरुद्ध, कुणाच्या बाजूनं असं काय करत नाही आपण. निदान मी तरी. ठीक आहे, ठीक आहे. आता बघू, तुमचा सल्ला ऐकलाय, त्यांच्याकडे जायचं धाडस केलंय. बघू. नाही, पण बरं झालं तुम्ही गेलता ते. तुम्हाला काय वाटतं, येतील का ते? त्यांनी यायला हवं असं वाटतंय आई. येतील की नाही ते माहिती नाही. अक्षरानं त्यांना ताकीद दिली आहे की काही झालं तरी इकडे यायचं नाही, तिची वकिली करायची नाही अशी. अरे देवा, आपण तुम्ही त्यासनी आग्रह करायचा ना केला की आई. त्यांना आग्रह केला, सगळं समजावून सांगितलं, माझ्याकडनं सगळे प्रयत्न केलेत. आता त्यांनी मनावर घ्यायला हवं फक्त. हे एवढं सगळं आपण करतोय ना, हे वाया जायला नको असं वाटतंय. अक्षरा घरी यायला पाहिजे. वय वय, पण काय नाही, होईल समजा चांगलं. चांगल्या मनानं चांगल्या चाकरीच करतो या. समजा चांगलं होणार बघा. नका काळजी करू. झोपा निवांत. 2 3 4 5 6 6,000 पगारवाढ कमी झाली आपली. कळतंय मला निखिल. मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून बघते. आई बाबांना समजावलं, तुझे आई बाबा आले आणि बोलले माझ्या आई बाबांशी, पण डिम्म काही फरकच पडत नाही आई बाबांना. आता मी काय अधिपतींसारखं ताईला हाताला धरून घराबाहेर काढू का? आणि जरी काढलं ना तरी ती त्या घरात जाऊन राहिली तर म्हणजे सगळं मुसळ केरातच गेलं ना. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालीये माझी अवस्था. खरं तर ही अवस्था ना तुझ्या ताईची व्हायला पाहिजे, पण तू काही करतच नाहीयेस यार. कर ना काहीतरी. इरा त्या घरात तिच्या बरोबर तू राहतीयेस, तुझ्यासाठी जास्त सोपं आहे हे. अरे मी सगळे प्रयत्न करते निखिल, पण ती माझी ताई आहे. मला लिमिटेशन्स येतात यार कधी कधी. काय तू वेडी आहेस का? हा, काय विचार करतेस तू? हे बघ, आता इमोशनल नाही व्हायचंय आपल्याला. बी प्रॅक्टिकल. केवढी मोठी पगारवाढ द्यायचं कबूल केले लक्षात आहे ना तुझ्या? अगदी 20,000 जरी दिले ना तरी आपल्यासाठी खूप आहे ते. हे प्लीज निखिल, माहितीये मला सगळं. सारखं सारखं तेच ते सांगू नकोस. मला सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आता. मला एक एक दिवसाची किंमत कळतीये. हे बघ इरा, तुला नसेल जमणार ना तर तसं सांग स्पष्ट मला की मला नाही जमणार आहे म्हणून. म्हणजे मी माझ्या डोक्यातून ते पगारवाढीचा विषय तरी काढून टाकेन. या आशेवरती ना मला जगणं नाही सहन होतं यार. निखिल अरे प्लीज तू अशी कच खाऊ नकोस ना. माझं कसं व्हायचं मग कर ना काहीतरी. हे बघ, मी प्रयत्न करते, पण मला लिमिटेशन्स आहेत ना यार. परत तेच. ठीक आहे, तुला लिमिटेशन्स आहेत ना, मग मीच करतो काहीतरी. म्हणजे तू काय करणार आहेस आता? तुला काय करायचंय ते मी बघेन काय करायचं. ए बाबा, तू मला सांगून कर काय करायचंय ते. हो, जे काय करेन ना तुला सांगूनच करेन. डोंट वरी. आता एक घाव आणि 2 तुकडेच. काय ना, कधी कधी माणसांचे जे गुण असतात ना तेच त्यांचे दोषही ठरतात. म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमान आहे ना तुझ्या ताईला फार.
आता त्याच स्वाभिमानाचा वापर करायचा आणि आपण तिला घरातून बाहेर काढायचं. आता बघ मी काय करतो ते. ए अक्षरा, एखादी हेअरपिन आहे का ग तिथे? बघ बरं जरा. हा बघते. हे घे. हा. काय झालं सकाळ सकाळ हरून कुठे चाललीस? नाही ग, कुठे काय? काय ग, आवरलं का? कुणाला विचारताय बाबा? अगं म्हणजे तुलाच विचारत होतो, शाळेत चाललीस ना, आवरलं का बघावं. हा पण तुम्ही इस्त्रीचे कपडे आणलेत, आई पण आवरून चाललीये. काय प्लॅन आहे तुमचा? कुठे चाललाय तुम्ही? नाही ग, हे असंच आपलं. का लपवताय का उगीच माझ्यापासून? अगं छे ग, लपवायचं काय? मग सांगत का नाही आहात? अगं नाही, त्याच्यात काय सांगायचं? असं काही नाहीये बाळा. ग लपवायचं काय त्याच्यात? म्हटलं तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगून टाकू. तुझ्यापासून काय लपवायचं? म्हटलं कुठेतरी फिरून येऊ. अच्छा बाबा, तुम्ही फिरायला चाललाय का? अहो मग तसं सांगायचं ना, चांगलंच आहे की. अगं असं कसं सांगायचं? परत तू म्हणशील की या वयात यांना काय फिरायचं सुचतंय. अहो बाबा, असं कशाला म्हणेन मी. कुठे चाललाय फिरायला? घरी. मंदिरात जातोय ना आपण. हो, म्हणजे आता घरी आहोत ना, मग नंतर मंदिरात जाणार आहोत. हा, देवीच्या मंदिरात साकडं घालायला देवीला. साकडं? कसलं साकडं घालताय आता? हेच म्हणजे आता आमच्यासाठी काय मागणार आम्ही, पण आमच्या दोन्ही मुलींचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवीला साकडं घालायला चाललोय. बाबा, साकडं घालायचंच असेल ना तर ते इराच्या संसारासाठी घाला. आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल मी इथे राहण्याचं, तर मी दुसरीकडे कुठेतरी सोय बघते माझी. अगं हे बघ, हिचं झालं सुरू परत. हो ना. अहो मग काय बाबा, तुम्ही उगीच टेन्शन घेतात. मला नाही आवडत. मला तुम्ही असे छान हसत खेळत दिसायला हव्यात सतत. अगं हसत खेळतच होत की, कुठे कपाळाला हात लावून बसलोय. कपाळाला हात जरी लावला नसला ना बाबा, तरी तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं मला स्पष्ट. साहजिकच आहे, तेवढं वाटणारच ना. पण बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसानं त्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं ज्याबाबत आपण काहीतरी करू शकतो. आता ह्या परिस्थितीत तुम्ही काय करू शकणार आहात? अगं हो, म्हणूनच जी हे करू शकते ना तिच्याकडे साकडं घालायला चाललोय ना आम्ही. हा, तिला नाही जमणार आहे. आणि तुम्हाला जर साकडं घालायचंच असेल ना, तर ते ह्या गोष्टीसाठी घाला की फुलपगारे सरांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होते. फुलपगारे सरांशी माझा कॉन्टॅक्ट होणं आणि मी स्वतःला सिद्ध करणं हा एकमेव मार्ग दिसतोय मला या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा. पण तू का जातेस त्या मार्गाने अक्षू? अजूनही तुझ्या डोक्यात आहेच का बाळा ते? आई, फुलपगारे सर त्या दिवशी खोटं बोलत होते ग. मला दिसत होतं, त्यांना त्रास होत होता, जाणवत होतं मला. मी होते ना तिथे, पण मी त्यांना काही विचारू शकले नाही कारण तिथे सगळे लोक होते. मला संधीच मिळाली नाही आणि ते निघून गेले. पण जर ते मला एकट्यात भेटले ना, तर ते माझ्याशी खोटं नाही बोलू शकणार. मग ते मला खरंच सांगतील. मला माहिती आहे. हो, फुलपगारे सर तुला खरं सांगतील, पण ही साक्ष तुझ्यापुरती राहील. फुलपगारे सर जेव्हा सगळ्यांसमोर हे सांगतील ना, त्यावेळेला या साक्षीचा उपयोग होईल. बाबा, मला फक्त सत्य सगळ्यांसमोर आणायचंय बस. सत्य समोर येईल ग, पण त्यांनी तुझा मोडलेला संसार जोडला जाणार आहे का? बाबा, तुम्ही माझ्या संसाराची काळजी करू नका. आईचं बघा आवरून झालंय, तुमचं आवरून झालंय का अजून? लवकर आवरा, नाही तर आई परत चिडचिड करेल. काय ग, चिडशील काय? मग दाखवू का? चिडून दाखवू? चला आवरा लवकर. येतो. आणि लवकर या. हो. हिचा एवढा धाक आहे, एवढा दरार आहे आपल्याला. हिच्या वर्गातल्या मुलांचं काय होत असेल? अहो, उलट नशीबवान आहे तिच्या वर्गातली मुलं.
ज्यांना एवढा प्रेमळ दरारा असणारी शिक्षिका मिळाली आहे. चला, या मास्तरणबाईला कळण्याआधी आपल्याला सगळं करून वापस यायचंय. हा हो. आणि मी काय म्हणते, आता आपण बोललोच आहोत तर जाता जाता देवीच्या मंदिरात जाऊन खरंच साकडं घालूयात का? पण काय साकडं घालायचं? हेच साकडं घालूत की आपण हे जे काय करतोय ना हे सगळं अक्षराला नको कळायला. खरंय. चला चला आवरून घ्या पटकन. हा हो. एक साथ नमस्ते मास्तरीन बाई. बसा बसा बसा. हे काय नवीन? हा, ते तुम्ही मराठी शिकवता ना? ते मॅडम किंवा टीचर म्हणलेलं कसं तरी वाटतंय ना. त्याच्यापेक्षा मास्तरीन बाईंचं स्वागत मराठीतनं झालं की कसं नादकुळा हो. ठीक आहे, बसा बसा. तर मुलांनो, आपण काल जो धडा शिकलो, हा, त्याच्यावरच मला एक प्रश्न पडला होता. नाही, ही प्रश्नोत्तरांची वेळ नाहीये. नाही, पण आमच्या मनात जी शंका आहे त्याचं काय करायचं मग? ती शंका आता तुमच्याकडेच ठेवा, वेळ आली की मी सांगेन तुम्हाला. तसं नाही हो, ती मनातली शंका मनात ठेवली की नाही मग ते असं वाढत वाढत साठत जाते हो. शंकेचा योग्य वेळी निचरा व्हायला पाहिजे बघा, मग ते बरं असते. बरोबर आहे, पण जर एकच विद्यार्थी शंका विचारत राहिला आणि मी त्याच्या शंकांचं निरसन करत राहिले तर बाकीच्या विद्यार्थ्यांचा वेळ फुकट जातो ना. त्यामुळे मला कुणीच काही विचारू नका. प्रश्नोत्तरांची वेळ आली की मग प्रश्न विचारा. तेव्हापासून डोसक्यात राहाय पाहिजे कर आमच्या. मग लिहून ठेवा आणि वेळ आली की विचारा. चला बसा तुम्ही, बसा तुम्ही. चला आपण पुढे जाऊया. हा, तर आता मी जे फळ्यावर लिहून देईन ते सगळ्यांनी आपापल्या वह्यांमध्ये लिहून घ्यायचे. ओके? आपण मास्तरीन बाई, तुम्ही जरा खाली बसता का? दही साखर घेऊन ये. चांगल्या कामासाठी चाललोय, दही साखर घ्यावं हातावर. आण लवकर. हा, अरे इन बाई, जयदेव दादा, तुम्ही कसे काय वाट चुकलात इकडं? हा दुर्गे, त्यांचं चहा पाण्याचं बघ, नाश्त्याचं पण बघ. पाहुणे आहेत आपले. हा, नाश्ता केला बिगर पाठवायचं नाही. या 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 या. आज कसं काय वाट चुकला तिकडं? हा नाश्ता पाणी घेतल्याशिवाय जाऊ नका. पण आम्हाला माफ करा, आम्हाला अर्जंटमध्ये एका मीटिंगला जावं लागणार आहे. आम्ही मॅडम, तुमच्याशीच जरा बोलायचं होतं. 2च मिनिटं. आओ, आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही मुद्दाम करायलोय, पण खरंच तसं काही नाही. आमची खरंच एक मीटिंग आहे, आम्हाला जावं लागेल. मॅडम, 2 मिनिटं फक्त. जास्त वेळ नाही घेणार, फक्त 2 मिनिटं. असं म्हणताय? ठीक आहे, आम्हाला एक फोन करावा लागेल. या की, बसा तुम्ही, बसा. हॅलो मोहिते, हा, आम्हाला यायला जरा 10 मिनिटं उशीर होईल. तुम्ही सुरू करा मीटिंग. हां हां, ठीक आहे. बोला, काय म्हणताय? बऱ्याच दिवसांनी गाठभेट झाली. त्या दिवशी हळदी कुंकूला येणार होतात तुम्ही, पण काय लग्नाला गेलता ना हो तुम्ही? हो हो, लग्नाला गेलो होतो. कधी आलात? लगेच आलात काय? हा, लगेचच आलो. अहो, मग तुम्ही येणार होतात ना व? येतो म्हणलात आणि आलाच नाहीत परत. हो हो, म्हणजे नाही, म्हणजे येणारच होतो आम्ही, पण ते. अहो, काय झालं? काय नाराज बिराज झालात की काय आमच्यावर? हा, नाही नाही, अहो तुमच्यावर कशाला नाराज होऊ नये का? नाही, आम्ही तेच म्हणलं, आमच्याकडनं काही चुकलं बिकलं असेल तर सांगा की आम्हासनी. आहो, नाही नाही नाही, तुमचं काही चुकलं नाहीये. म्हणजे का चुकेल ना? म्हणजे नाही, आम्ही येणारच होतो,
म्हणजे यायचं ठरलंच होतं आमचं, पण काय झालं ना नेमकं त्याच दिवशी अक्षराचं हा हा बरोबर बरोबर, सुनबाई घरी आल्या असतील ना व. काय म्हणतायत आमच्या सुनबाई, कशा आहेत? लई आठवण येते बघा आम्हाला त्यांची. काय दिवसभर त्यांच्या या घरातला वावर, त्यांचं ते आवराआवरी करणं, त्यांचं ते मूळमूळ बोलणं, सगळ्याची सवय झाली ना व आम्हाला. बरं आहेत ना व त्या? हा म्हणजे बरी आहे. अहो बरी बरी काय नाही, म्हणजे बरी म्हणजे म्हणजे आता कुठली मुलगी माहेरी आल्यानंतर सुखात राहील सांगा ना. हा आता त्याचं काय आहे की एक मिनिट आम्ही जरा एक मेसेज टाकतो. आम्ही काय बोलायचं, तुम्ही काय बोलायचं, तर तिकडं मीटिंग सुरू झाली ना व. हा तुम्ही बोला बोला. म्हणजे मी काय म्हणत होतो की आता जे काय झालंय ना ते म्हणजे आपण मोठ्या माणसांनीच मोठं मन करायला हवं पाहिजे ना. हा तुमचं ते बरोबर आहे. मी काय म्हणते मॅडम, नाही म्हणजे आता हे जे काही झालंय सगळं मागचं ते आपण मागे टाकून थोडं पुढे जाऊयात का? हा हो की नाही? आता काय आहे, आम्ही कुठं धरून बसलोय, आम्ही मागच टाकले की. एक मिनिट. नाही म्हणजे मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचंय की अक्षराला इकडे येऊ देत ना घरी राहायला. त्यांना बाहेरच हाकललं पाहिजे. अहो म्हणजे आता बघा आमच्या दूध संघात किती सदस्य आहेत हे आमच्या अध्यक्षांना माहित नाही. त्यांना हाकलायला नको का बाहेर? आता त्या सगळ्या सदस्यांची नावं आम्ही लिहून पाठवायची, अशी एक नाही अनेक व्याप आहेत हो आमच्या डोसक्याला. काय सांगू आता आम्ही तुम्हाला. हो म्हणजे तुमचा व्याप खूप मोठा आहे. पण मी काय म्हणत होतो की एक मिनिट हा जरा मी हेशत पाठवतो, मग बोलतो आम्ही तुमच्याशी. एक मिनिट. हा घ्या चहा. घ्या चहा घ्या. हा घेतो ना. हा मी काय म्हणते मॅडम, नाही म्हणजे अक्षराकडनं काही चूक झाली असेल, नाही म्हणजे झालीच आहे, तर तिच्या वतीने आम्ही दोघं माफी मागतो ना. म्हणजे आता हा विषय आणखी जास्त नको ताणायला, नाही का? हो आम्ही कुठं ताणून धरतोय? हा आम्ही कुठं काय बोलतोय? आमच्या घरचे दरवाजे उघडेच आहेत की. आणि आम्हाला जर का ताणायचं असतं तर आम्ही तुम्हाला तरी येऊ दिलं असतं का? हा एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. बसा ना तू. हो. बसा. कधी आलं? एका आत्ताच आलो. तुमचा आवाज ऐकला आणि खाली आलो मी. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो मी बरा आहे. आणि अक्षरा कशी आहे? आता काय बरीच म्हणायची. चला बरं झालं मोठे मालक आले ते. हा तुम्ही यांच्याशीच काय ते बोला, आमची मीटिंग सुरू होणार आहे, आम्ही निघतो. थांब ना. ते तुझ्याशी बोलायला आलेत ना. अक्षरा या घरातून जाण्याचा संबंध तुझ्याशी आहे, माझ्याशी नाही. आणि मला वाटतं त्याच संदर्भात बोलायला ते आलेत, होय ना? अरे वा, मनकवडे निघालात की हो तुम्ही. हा तुम्हाला हे सगळं कसं माहित? हे तुम्हाला कसं काय माहिती? त्यात माहिती काय करून घ्यायचं? या घरात एवढं सगळं झाल्यानंतर जर अक्षराचे आई वडील इथं आलेत तर ते त्याबद्दलच तुझ्याशी बोलायला आले असतील. मला म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की तिचं जे काही चुकलंय ना, म्हणजे चुकलं असेलच, त्याच्याबद्दल आम्ही तिला बोललेलो आहोतच. अहो तुम्ही सुद्धा बोला ना. हे बघा प्रत्येक घरात बारीक सारीक तंटे होतातच ना.
ही पेल्यातली वादळं पेल्यातच संपली पाहिजेत ना. अहो पण आम्ही कुठं काय म्हणतोय, आमचं काय बी म्हणणं नाही. पण जयदेव दादा तुम्हाला सांगू का, हे सगळं जे काही झालंय का नाही ते नवरा बायको मध्ये. तुमची लेक आणि तुमचा जावई यांचा संबंध आहे. आता ते म्हणतायत आमचा संबंध आहे, पण तसा आमचा काय बी संबंध नाही. आम्ही निमित्त होतो फक्त. खरंय. या घरात जे काही घडतं त्याला एकच निमित्त असतं, आणि दुर्दैव असं की ते निमित्तच सारखं मोठं ठरतंय.